निवडणुकीचा हंगाम जवळ आलाय, त्यामुळे आता कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या कृत्या लढवल्या जात आहेत. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक मेळाव्यात दादांच्या बिर्याणीची चर्चा जास्त आहे, कारण या मेळाव्याकरता तब्बल 15,000 लोकांना पुरेल एवढी बिर्याणी तयार करण्यात आलेली आहे. मेळाव्याच्या ठिकाणी एक विशेष मंडपच बिर्याणी तयार करण्याकरता टाकण्यात आलेला आहे. रविवार म्हटला तर कार्यकर्ता काही आशय येणारच, त्यामुळे कार्यकर्त्यांना आज अजितदादांची या ठिकाणी आवडीची बिर्याणी चाखायला मिळणार आहे. 15,000 लोकांना पुरेल एवढी बिर्याणी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आता किमान बिर्याणीसाठी तरी कार्यकर्ते गर्दी करतील का, हे आता पाहावं लागेल. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना आकर्षित करण्याकरता वेगवेगळ्या आयडिया लढवल्या जात असताना आता या ठिकाणी नवी मुंबईतल्या या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये बिर्याणीचा बेत आखला जातोय. बिर्याणीची पंगत त्यासाठीच तर नाही ना, अशी चर्चा आता नवी मुंबईत सुरू झाली आहे. नजीमुल्ला यांना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ताकद देण्याचा अजित पवार यांचा प्रयत्न आहे. आजची ही बिर्याणी कार्यकर्त्यात नवा उत्साह भरेल का, हे पाहावं लागेल. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मेळाव्याला अजित पवारांचं भाषण सुरू असताना कार्यकर्ते उठून गेलेले होते आणि त्याची पुनरावृत्ती नवी मुंबईत होऊ नये याकरता मेळाव्यानंतर बिर्याणीचा बेत ठेवण्यात आलेला आहे. आता किमान बिर्याणी करता तरी कार्यकर्ते अजितदादांचं भाषण पूर्ण ऐकायला थांबतील अशी अपेक्षा आहे. या सगळ्याचा आढावा सुद्धा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज राज्यासाठी अल्पसंख्याक मेळावा आयोजित करण्यात आलाय. हा मेळावा नवी मुंबईमध्ये पार पडत आहे. या मेळाव्याला अनेक नेते, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे असे उपस्थित राहणार आहे. खास कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी खास चिकन बिर्याणीची व्यवस्था करण्यात आली. आपण पाहू शकता ही चिकन बिर्याणी बनवण्यासाठी जे आहे, जे सगळे कुक इथे सज्ज झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जी आहे अल्पसंख्याक समाजाला जेवणाची व्यवस्था ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे. खास जे आहे ते चिकन बिर्याणी तयारी सध्या सुरू आहे. आपण बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात चुली बनवलेले आहे आणि पूर्णपणे अशा जी बिर्याणी स्पेशल असते तशाच पद्धतीने कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी बनवत आहे. आपल्यासोबत जे कॅटररचे मालक आहेत, सर कशा पद्धतीने बिर्याणी बनवण्यात आलेली आहे? 1500 से 2000 किलो बिरयानी हम लोग ने चिकन दम बिरयानी जो फेमस बिरयानी है वो बनाए हम लोग ने. 10,000 से 12,000 माणसं ते जेवणार ही बिर्याणी मध्ये. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.